चलो वेलकम टू ऑल. ज्या योजनेवर आतापर्यंत जवळपास 2 वेळा प्रश्न हा येऊन गेला, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं आहे, तर एक मॉडिफाईड उडान उडे देश का आम नागरिक ज्याला नावाने ही योजना ओळखली जाते, त्याला मॉडिफाय केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही योजना 30,000 ही कोटीची आहे बरं का. आणि बजेटमध्ये आकडेवारी कुठली करायची, ज्यामध्ये खर्च 10,000 कोटीपेक्षा जास्त असेल ते एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला काय असते, इम्पॉर्टंट असते, बरोबर नाही का. PYQ वर जर पकड असेल तर करंट अफेअर मध्ये, त्यानंतर इकॉनॉमीच्या इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्हीमध्ये प्रत्येक वर्षी कुठल्या कुठल्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न आहे. चला जाऊ पुढे. पहिलं एक लक्षात ठेवायचं, हे जे उडान नावाची योजना आहे, उडे आम देश का नागरिक, UD स्पेलिंग बरोबर आहे ते, ओके, UDAN बरोबर. तर यामध्ये पहिल्यांदा बघा, याचं एक दुसरं पण नाव आहे बरं का, बरोबर नाही का. जसं गावाकडे कसं तुमचं नाव एक असते, पिंट्या बाळ्या म्हणतो आपण त्या पद्धतीनं, तर उडानला दुसरं नाव आहे रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम, बरोबर. जर त्यानं या नावानं म्हणजे एक वेळा या नावानं प्रश्न विचारला तर रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम, कळलं का, तर याचा अर्थ तो कोणाबद्दल बोलत आहे, उडान बद्दलच बोलत आहे असं त्याचा अर्थ होतो. पहिला मुद्दा क्लिअर. हा, दुसरा मुद्दा बघा आता यामध्ये, याचं बेसिक थोडं. 2016 मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती, बरोबर. बघा या योजनेची काय करण्यात आली, घोषणा. परंतु लक्षात ठेवायचं, परंतु 1 एप्रिल नाही बाबा, ओके, एक याला ओके 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 सॉरी 27 एप्रिल बरोबर 2000 म्हणजे पुढच्या वर्षी 17ला शिमल्यावरून दिल्लीला पहिलं विमान उडवलं. कुठून उडवलं, शिमल्यावरून दिल्लीला पहिलं विमान उडवलं बरं का. म्हणजे घोषणा 2016. का बरं, तर इथं नॅशनल सिव्हिल एव्हिएशन पॉलिसी आली होती आपली 2016ला, ओके. आणि त्यामध्ये या योजनेचा उल्लेख होता, म्हणून त्याला म्हणतात की घोषणा 2016ला. आणि 27 एप्रिल 2017ला शिमल्यावरून दिल्लीला पहिलं विमान हे उडवण्यात आलं या स्कीम अंतर्गत. पहिला मुद्दा क्लिअर. याचा प्रमुख उद्देश काय या योजनेचा, जे टायर 2 आणि टायर 3 सिटीज आहे, म्हणजे जे छोटे शहर आहे, कोल्हापूर सारखं, अमरावती सारखं, बरोबर नाही का, तर त्या शहरांना विमान सेवेनं जोडणे हा याचा प्रमुख उद्देश होता, बरोबर. आणि आकडेवारी जर बघितली, त्याची आकडेवारी आहे 2014 मध्ये 74 एअरपोर्ट होते. या अंतर्गत नवीन एअरपोर्ट पण बांधणे आहे बरं का छोट्या शहरामध्ये. तर 2025 अंतर्गत 160 एअरपोर्ट हे ऍक्टिव्हेट आहे. आणि तुम्हाला माहिती असेल मोदीजी नेहमी याचा उल्लेख करतात आणि हेच आकडेवारी परीक्षेमध्ये विचारले जाते. 14 मध्ये 74, 25 मध्ये किती, 160. ओके, लक्षात राहील. यामध्ये दुसरा सर्वात महत्वाचा निकष हा काय आहे, तर बघा बरोबर, ज्या 1 तासासाठी बरोबर 2500 रुपये, 1 तासाला 2500 रुपये एवढं त्याला काय म्हणतात की फिक्स म्हणजे फेअर आहे. पण कसं फिक्स प्लेअर, जेवढं हे विमानाची कॅपॅसिटी असेल त्याच्या 50% त्याला काय म्हणतात की एवढी तिकीट असेल. आणि बाकी त्याला काय म्हणतात की मग व्हायबिलिटी गॅप फंडिंग अंतर्गत हे भरल्या जाईल. म्हणजे एवढे या स्कीमवर, आणि बाकी त्याला काय म्हणतात की मग बिडिंग बेसवर, सर ना, जसं जसं दिवस जवळ येते त्याला म्हणतात तिकीट वाढत जाते, तर ते या पद्धतीनं. आणि व्हायबिलिटी गॅप फंडिंगचा अर्थ काय होतो, ही कन्सेप्ट पण आहे. या अंतर्गत जो इथं विमान कंपनीला लॉस वगैरे होईल तर ते अनुदानाच्या स्वरूपामध्ये सरकार हे भरून देईल. उद्देश काय आहे, कनेक्टिव्हिटी वाढवणे. पहिला मुद्दा क्लिअर झाला. आता सरकारनं काय केलं, तर याची मॉडिफाई योजना ही लॉन्च केली. आणि एक पॉइंट नोटेड बरं का, बघा आता 26-27चा बजेट गेला, पण एक विशेष काय माहितीये का, 2025-26च्या बजेटमध्ये या मॉडिफाईची घोषणा होती. म्हणजे नवीन आम्ही उडान योजना आणत आहोत, हे मागच्या बजेटमध्ये होतं. आता बजेट आलं आणि बजेट नंतर आता ही योजना 1 एप्रिल 2026 पासून ही ऍक्टिव्हेट होत आहे, 30,000 कोटीची. समजली पर्यंत. पहिलं त्याला काय म्हणतात की विमान हे केव्हा उडवण्यात आलं, 27 एप्रिल 2017ला शिमल्यावरून दिल्लीला. ठीक आहे पर्यंत. आता बघा ना, चिपी विमानतळ, मला वाटते कोकणमधलं, अमरावती विमानतळाचे उद्घाटन होऊन आले ना पट, तर ते या स्कीम अंतर्गत, उडान योजनेअंतर्गत. आणि याला नाव काय, रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम हे याला नाव आहे. ओके, जे तुमचं इन्फ्रास्ट्रक्चरचं संदर्भ साहित्य असेल त्यामध्ये अपडेट करून घ्या, यावर प्रश्न येणार म्हणजे येणार. ओके, कारण जुनी योजना आहे आणि त्यामध्ये मॉडिफाय आहे. तुम्ही वारंवार प्रश्न विचारता की सर योजना कुठल्या करायच्या, आता ही जुनी योजना आहे, आता मॉडिफाय झाली म्हणजे करावी लागेल ना, आकडेवारी वगैरे लक्षात आलेली असेलच. ठीक आहे, हे प्रो बॅचचं लेक्चर होतं, ज्यांचं बेसिक एकदम, आणि ही न्यूज आहे बरं का, सेंट्रल मूल 30,000 कोटी मॉडिफाईड उडान स्कीम फॉर टेक ऑफ इन एप्रिल. 1 एप्रिल पासून करता, एप्रिल 27 पासून हे लॉन्च झाली होती.
ओके, आपण याच्यामध्ये सगळे इकॉनॉमीसाठीचे जेवढे न्यूजपेपर आहे ज्याच्यामध्ये जर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आली तर आपण सगळे घेतो याच्यात, त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. कारण जे त्याला काय म्हणतात, एक शब्द आहे वक्त की नजाकत, काळाची गरज आहे इकॉनॉमिक्सची बरं काही आणि पॉलिटिक्सची सुद्धा, की तुम्हाला 15 पैकी अर्धे प्रश्न हे पुस्तकातून निवडून आले आणि अर्धे प्रश्न हिचा संदर्भ ही या प्रकारच्या योजना आहे. आणि हे मला नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे बरं का. फक्त कसं होते माहिती आहे का, काही लोकांना समजते उमजत नाही, ते ट्रॅडिशनलीच जाते. ज्याला लवकर उमजलं त्याचे मार्क त्याला काय म्हणतात की 15 पैकी मग 14 येते. तुम्ही मागच्या योजनांचे सोर्स बघा बरं का, आयोगाचे PIBचे सोर्स आहे. नाही तर आपला एक थंब रूल आहे की कंबाईन करतो तर इंग्रजी वाचायचं नाही आहे. हां, त्या इंग्रजी सोर्स मधूनच हे प्रश्न येऊन राहिले. कळलं का. आता एवढे काही मी लेक्चर घेतले या प्रो बॅच अंतर्गत, एक तरी न्यूज मराठी न्यूजपेपरमध्ये आली का, बरोबर. आणि ज्याला PYQ वर पकड असेल त्याला 100% माहिती येते की नाही येत. तर आणि दुसरं ही ऑफर चालू आहे आपली, बरोबर नाही का, राज्यसेवेला 25% आणि कंबाईनला त्याला काय म्हणतात की 50%. आणि सर्वात महत्वाचं प्रीसाठी या 2 बॅचेस आहे, एक वेळा बघून घ्या, ॲडव्हर्टाईज करत आहो मी, ठीक आहे. आणि आपले पॉलिटीचं बुक हे प्रसिद्ध झालेलं आहे. पहिलं आउट ऑफ स्टॉक झालं, लगेच नवीन रिप्रिंट करून आणलेलं आहे. जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे हे उपलब्ध आहे. पहिल्यांदा पुस्तक बघा, आतमध्ये चाळा की हे पुस्तक खरंच मला कामी पडू शकते का. याचं कारण असं आहे, बऱ्याच पुस्तकामध्ये फक्त संविधान आहे, पंचायत राज नाही, आयोग नाही. बऱ्याच पुस्तकामध्ये त्याला काय म्हणतात की संविधान आहे, ओके, पंचायत राज आयोग आहे, पण पंचायत राज नाही. आपण याच्यामध्ये संविधान, पंचायत राज आणि आयोग, मी अगेन त्याच मुद्द्यावर येतो. PYQ जर माहीत असेल तर माहिती आहे ना, राज्यसेवेला 4 ते 5 प्रश्न आयोगावर येतात, तर ते हे पुस्तक कव्हर करते. जर एखादी पुस्तक आयोगच कव्हर करत नसेल, याचा अर्थ तुम्ही 15 पैकी 10 मार्काचा स्टडी करताय. कंबाईनला माहिती आहे ना 2-3 प्रश्न पंचायत राजवर येते, तर काही पुस्तक पंचायत राजच कव्हर करत नाही, ते आपण याच्यात कव्हर केलंय. समग्र पुस्तक आहे. यानंतर आता व्हिडिओ पण आपले, बॅच पण आपली आणि पुस्तक पण आपलं. यस, कळलं, येईल तर याच्यामधनं, नाही तर ते कुठूनच येणार नाही. अगेन रिपीट, येणार तर यामधनं, मग ते आपले बॅच असो, काही असो, नाहीतर ते कुठूनच येणार नाही. एवढे बोलून आजच्या ठळक बातम्या इथं संपवतो. लक्षात राहील, उडान योजना सोबत मी नोट्स जॉईन करून टाकतो. ठीक आहे.